आशिया खंडात आहे. नागपूर आशिया खंडात आहे. चिमूर आणि रामटेक आशिया खंडात आहे. बरोबर आहे. आता आपल्या या आशिया खंडामध्ये दुसरा खंड त्याच्या खाली लागून आहे तो कोणता खंड आहे पहा बरं. दक्षिण दिशेला कोणता खंड आहे? दक्षिण दिशेला कोणता आहे? युरोप खंड आहे. कोणत्या दिशेला आहे? दक्षिण दिशेला युरोप खंड आहे. बरोबर आहे. युरोपच्याच पुन्हा खाली पहा कोणता खंड आहे? कोणता खंड आहे? आफ्रिका खंड आहे. आता जो युद्ध चालू आहे माहित आहे तुम्हाला टीव्हीवर? माहित आहे का? टीव्हीवर पाहिलं असेल तुम्ही. बॉम्ब धाड दिसत आहे. बॉम्ब बी पडते की नाही? कोणाकोणाचं युद्ध चालू दिसते? कोणत्या देशाचं आहे? अमेरिका आणि इराण. कोणता देश म्हणलाय? अमेरिका आणि इराण. ते दोनही कोणत्या दिशेला आहे? आपल्या दक्षिण दिशेला आहे. दोन्ही कशा आहे? दक्षिण दिशेला दोन्ही आहेत. आपल्या खंडात आहे का तो? आपल्या खंडाला लागून आहेत. ते समुद्राला लागून आहे. आपल्या खंडा खाली समुद्र दिसत आहे. निळं पाणी दिसत आहे का? पहा नकाशात निळं पाणी. हां, तिथं युरोप खंडामध्येच काही आहे ते देश आहे काही, आणि काही आशिया खंडाला लागून देश आहेत ते खाली. आणि अमेरिका कोणावर टाकत आहे बॉम्ब? इराणवर टाकत आहे. बरोबर आहे. आणि इराणही टाकत आहे. बरोबर आहे. अजून एक देश आहे तिथं, त्याही देशासोबत चालू आहे युद्ध. अमेरिका आणि अजून एक देश आहे तिथं. माहीत आहे? टी व्हीवर पाहिलं असेल तुम्ही. नाव माहीत आहे? लक्षात आहे? नाव सांगू? इस्राईल. कोणता देश? इस्राईल. तिथं आत्ता त्या दिवशी एका शाळेवर बॉम्ब टाकला आणि त्या शाळेतल्या सर्व मुली मरण पावल्या. शाळा कुणाची होती? मुलींची शाळा होती. आणि त्यामध्ये 165 मुली मरण पावल्या. किती दाखवलं मोबाईलवर? हां, 100 फोटो दाखवला तर 100 किती 65 मुली मरण पावल्या. त्याची काही चुकी होती का? त्या आता शाळेत गेलत्या. आता तुम्ही शाळेत आले आणि तुमच्या शाळेवर एखादा बॉम्ब टाकला तर कोण कोण मरण? तुम्ही सगळेजण आणि मी बी. शिक्षक बी मरण आहे का नाही? तर तसाच त्या इराणमध्ये झाला. म्हणजे युद्धाचा फायदा आहे का? नाही. युद्धामुळे फायदा होते का? नाही. तेवढ्या मोठ्या मुली मरण पावल्या. मग आता नुकसान होते. काय होते? नुकसान होते. म्हणून युद्ध झालं नाही पाहिजे. शांत राहिलं पाहिजे. आहे की नाही? अशा पद्धतीनं तुम्हाला सर्वांना माहीत आहे. आता सर्वात जास्त पाणी कुठं आहे? जमिनीवर पाणी आहे. बरोबर आहे. म्हणजे पृथ्वीवर. बरोबर आहे. जागा जास्त आहे का पाणी जास्त आहे? पाणी जास्त आहे. पाणी कोणत्या कलरमध्ये दाखवलं आहे तिथं? निळं. आणि जो निळा पाणी आहे तो पिण्यायोग्य आहे का सर्व पाणी? कसा पाणी आहे तो? कसा पाणी आहे? खारट. आणि नदीचं पाणी पिऊ शकतो आपण. समुद्राचं पिऊ शकतो का? काहून? कारण खारट राहते. बरोबर आहे की नाही? त्या खारट पाण्यापासून का बनते? खारट पाण्यापासून का बनते? तुमच्या घरची वस्तू कोणती आहे अशी? मीठ. का बनते? मीठ बनते. कारण तुम्ही जेवढं काही खारट पाणी, जेवढं काही तुमच्या घरी मीठ खातो आपण, तेवढं सर्व कशामुळं बनत आहे? समुद्रातील पाण्यामुळं. पण तो समुद्राचं पाणी काही आपण शुद्ध करू शकत नाही. कारण जेवढ्या काही आपण मशीन तयार करू किंवा मशीन शुद्ध करण्याच्या बसवू आपण फिल्टर, ते तुरंत बंद पडून जातील. कारण एवढा मोठा पाण्यात काय आहे? हां, जास्त खारट पाणी आहे. क्षार आहे तो. क्षार आहे. बहुत सारा क्षार आहे. नाही, डॉल्फिन राहते रे समुद्रात राहते तरी. गोड्या पाण्यात बी राहते. हां, मरून जाईल. हां, शार्क बी राहते. वेगवेगळे मासे राहते. हो, वेगवेगळे मासे राहते. तर अशा पद्धतीने हे किती खंड आहेत आपले टोटल? 7 खंड. चला नाव सांगा. 1 नंबर आशिया, 2 नंबर युरोप, 3 नंबर आफ्रिका, 4 नंबर उत्तर अमेरिका, 5 नंबर दक्षिण अमेरिका, 6 नंबर ऑस्ट्रेलिया आणि 7 नंबर अटलांटिका. म्हणजे असे टोटल पूर्ण जगामध्ये किती खंड आहेत? 7 खंड. आणि आपला खंड म्हणजे आशिया खंड. बरोबर आहे. आपला खंड म्हणजे आशिया खंड. समजलं? आफ्रिका खंडातल्या लोकांचा रंग कसा आहे? आफ्रिका खंडातल्या लोकांचा रंग काळा आहे. बरोबर. आणि ऑस्ट्रेलिया खंडातला पांढरा. ऑस्ट्रेलिया तुम्ही पाहिलं का? मॅच
ऑस्ट्रेलियाची टीम पाहिल्या एकही काळा माणूस दिसत नाही तुम्हाला. कोणते दिसतात ते सर्व पांढरे पांढरे. त्यांचे केसही कसे असते? पांढरे पांढरे असते की नाही. आणि आपल्या भारतातल्या लोकांचं कसे असते रंग? वेगवेगळे. हा बुमरानं केलं पांढरे केस, पण त्यांना कसं आहे काही लावून केलं नाही. हां, पण ओरिजिनल कलर कसे आहे आपल्या देशातला? काळे आहेत का पूर्ण लोक? नाही आहे. पूर्णच पांढरे आहेत का? नाही. आपल्या देशामध्ये काळे पांढरे मीडियम कशी बी वेगवेगळ्या रंगाचे